साडी घातल्यावरती तुमचे दंड जाड दिसतात का, तसेच खांदे मोठे दिसतात का, तसेच तुमचा चेस्टचा भाग सुद्धा मोठा दिसतो का, तर हा व्हिडिओ स्पेशली तुमच्यासाठीच आहे। साडीमध्ये बारीक दिसण्यासाठी ब्लाऊजचे स्लीव्स कसे असावेत, तसेच ब्लाऊजचे पॅटर्न्स कसे निवडायचे, ब्लाऊजची फिटिंग कशी असावी, त्यावरचे दागिने कसे निवडायचे, हे जर तुम्हाला जाणून घ्यायचं असेल तर व्हिडिओ हा शेवटपर्यंत बघा। आता बघू शकता बऱ्याच साऱ्या महिला असतात त्या वरतून जाड असतात किंवा काही जणी खालून जाड असतात, काही काही जणांचं जे चेस्टचा भाग खांद्याचा भाग आहे तो खूप जाड असतो। तर अशा महिलांनी कशा पद्धतीचे ब्लाऊज निवडायचे आहेत, कशा पद्धतीने आपला जो ब्लाऊज आहे तो परफेक्ट स्टिच करून घ्यायचा आहे। तुम्ही बघू शकता परफेक्ट ब्लाऊज स्टिच केला ना, तुम्ही किती जाड असलात तरी सुंदर आणि नाजूक दिसण्यासाठी छान अशी मदत होते। तर हॅलो, मी किरण, वेलकम टू माय चॅनल। तर दर आठवड्याला मी छान छान व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन येत असते। तर आजचा व्हिडिओ सुद्धा छान असा तुम्हाला हेल्पफुल होणार आहे। जर तुम्ही खूप जास्त जाड असाल आणि उंचीला कमी असाल तर हा व्हिडिओ स्पेशली तुमच्यासाठीच आहे। तर पूर्ण व्हिडिओ बघा। चला उशीर न करता आपण लगेच व्हिडिओकडे वळूयात। तर टिप नंबर 1 आहे ब्लाऊज स्लीव्स। तर बघू शकता बऱ्याच साऱ्या महिला असतात ज्या शॉर्ट स्लीव्स किंवा वेगवेगळ्या पद्धतीच्या डिझाईनमध्ये मार्केटमध्ये इतके छान छान पॅटर्न्स आलेले आहेत, त्या तसे पॅटर्न शिवत असतात। आणि बऱ्याच साऱ्या महिला असतात ज्या जाड असतात तरी पण त्यांना जे सुटेबल होत नाहीत असे सुद्धा पॅटर्न शिवतात। तर आपण जर जाड असू, आपले जर हाताचे दंड हे खूप जाड असतील तर महिलांनी कशा पद्धतीचे ब्लाऊज शिवायचे आहेत हे आपण बघणार आहोत। जर तुम्ही खूप जास्त तुमचे दंड हे जाड असतील, फॅटी असतील, तुमचे खांदे हे मोठे असतील, अशा महिलांनी जास्त शक्यतो फुल स्लीव्हचे ब्लाऊज शिवा। अशा पद्धतीचे तुम्ही ब्लाऊज शिवू शकता किंवा मार्केटमध्ये बघू शकता। आता तुम्ही म्हणाल की अशा पद्धतीचे फुल स्लीव्हचे ब्लाऊज आम्ही दिवसभर घालू कसं वावरायचं, कारण की काही जणांना तो पूर्ण स्लीव्स असल्यामुळे इतकं इरिटेट होतं, असं कपडा असं एकदम घट्ट घट्ट वाटतो। तर त्या महिलांसाठी सुद्धा मी छान असं ऑप्शन सांगणार आहे। बघू शकता मार्केटमध्ये लायक्राचे वगैरे इतके सारे स्ट्रेचेबल जे ब्लाऊज आलेले आहेत, अशा पद्धतीचे फुल स्लीव्हचे ब्लाऊज तुम्ही घालू शकता। त्याने काय होतं ना, आपल्याला हात वगैरे इकडे तिकडे मूव्ह करायला छान असं इझी होतं आणि दिवसभर आपण हे ब्लाऊज वेअर करून ठेवू शकतो। अगदी इतकं कम्फर्टेबल वाटतं की असं वाटतं की आपण ब्लाऊज घातलंच नाहीये। इतके छान छान स्ट्रेचेबल मार्केटमध्ये ब्लाऊज आलेले आहेत। तसंच तुम्ही बघू शकता अशा पद्धतीचे क्रॉप टॉप सुद्धा तुम्ही घालू शकता ब्लाऊज म्हणून। सध्या ही क्रॉप टॉप घालण्याची फॅशन सुद्धा मार्केटमध्ये खूप छान आहे आणि दिसायला सुद्धा हे खूप छान दिसतात आणि ट्रेंडिंगमध्ये आहेत। तर तुम्ही बघू शकता अशा पद्धतीचे क्रॉप टॉप सुद्धा तुम्ही ब्लाऊज म्हणून वेअर करू शकता। आणि तुमचे हात जर खूप जाड असतील तर अशा पद्धतीचे फुल स्लीव्हचे ब्लाऊज नक्की घाला। तसंच बऱ्याच महिलांना फुल स्लीव्हचे ब्लाऊज आवडत नसतील तर तुम्ही छान असे हाफ स्लीव्हचे ब्लाऊज सुद्धा घालू शकता जे कोपऱ्यापर्यंत असतात। बघू शकता आता मी जे आहे तो कोपऱ्यापर्यंत घातलेला आहे, कारण की बऱ्याच साऱ्या महिलांना फुल स्लीव्हचे ब्लाऊज घालायला आवडत नाहीत। अशा वेळी जो तुम्ही कोपऱ्यापर्यंतचे ब्लाऊज शिवू शकता। फक्त लक्षात ठेवायचं आहे की तुम्ही जर जाड असाल ना तर जास्त हेवी पफ वगैरे किंवा सेमी पफ वगैरे असतात तशा पद्धतीचे ब्लाऊज शिवायचे नाहीयेत, कारण की आपला दंड हा ऑलरेडी जाड असतो। अजून पफ केला तर अजून आपला दंड जो आहे तो जाड दिसतो। त्याच्यामुळे एकदम छोटासा पफ असलेले अशा पद्धतीचे छोटा पफ असलेले सुद्धा तुम्ही ब्लाऊज शिवू शकता किंवा प्लेन सिंपल आणि सोबर, माझं म्हणणं आहे की जास्त डिझाईन न करता तुम्ही छान असं प्लेन ब्लाऊज शिवू शकता। अशा पद्धतीचे प्लेन तुम्ही ब्लाऊज शिवू शकता। तसंच काही महिला असतात त्यांना हाफ स्लीव्हचे ब्लाऊज घालायला आवडतात, जसे की 3/4 शॉर्ट अशा पद्धतीचे ब्लाऊज घालायला आवडतात। अशा महिलांनी अजिबात एकदम टाईट ब्लाऊज घालायचं नाहीये, कारण की टाईट ब्लाऊज घातला तर बघू शकता अशा पद्धतीने आपलं जे फॅट आहे ते बाहेर पडतं आणि ते दिसायला अजिबात चांगलं दिसत नाही आणि आपला दंड जो आहे तो भरपूर मोठा दिसतो। तर ज्या महिलांना असे शॉर्ट ब्लाऊज घालायला आवडत असतील त्यांनी अशा पद्धतीने छान असे थोडेसे लूज ब्लाऊज शिवा, जेणेकरून काय होतं ना की आपला दंड जो आहे तो छोटासा दिसतो आणि त्याच्यामध्ये आपण जास्त फॅटी दिसत नाही आणि छान असं आपल्याला तो ब्लाऊज सुद्धा छान असं सुटेबल होतो आणि आपण त्याच्यामध्ये छान असं नाजूक दिसतो। तर ब्लाऊजचे स्लीव शिवताना नेहमी ह्या सगळ्या गोष्टी लक्षात ठेवा आणि अशा पद्धतीने तुम्ही ब्लाऊज शिवा। तसेच टिप नंबर 2 म्हणजे गळ्याचे पॅटर्न। आता बघू शकता बऱ्याच साऱ्या महिला उंचीला कमी असतात आणि जाड असतात, अशा महिला सुद्धा काय करतात ना की कॉलरवाले गळे वगैरे शिवतात। तसं अजिबात करायचं नाहीये। जर तुमची उंची कमी असेल आणि तुम्ही जाड असाल तर कॉलरवाले गळे किंवा असे बंद गळे वगैरे शिवायचे अजिबात नाहीये। त्याच्यामुळे काय होतं की आपण अजून जाड दिसायला लागतो आणि आपली उंची सुद्धा कमी दिसते। तर जर तुमची उंची कमी असेल आणि तुम्ही जाड असाल तर वी नेकचे किंवा असे पसरून असलेले गळे तुम्ही त्याच्यामध्ये अशा पद्धतीचा गोल गळा सुद्धा यूज करू शकता किंवा स्क्वेअर गळा सुद्धा यूज करू शकता। जो तुमचा खांद्याचा भाग आहे ना तो तिथला गळा जो आहे तो छान असा पसरून घ्यायचा आहे। त्याच्याने काय होतं ना की आपण गळा पसरून घेतला की आपली बॉडी ही शो होते आणि त्याच्यामुळे आपली जी बॉडी शो झाल्यामुळे आपली उंची सुद्धा छान अशी दिसते आणि त्याच्यामध्ये आपण आपसुकच कमी जाड असल्याचे दिसते। तर अशा पद्धतीने ब्लाऊज शिवताना तुम्ही ह्या सगळ्या गोष्टी लक्षात घ्यायच्या आहेत। ब्लाऊजचे पॅटर्न सुद्धा अशा पद्धतीने छान प्रकारे शिवून घ्यायचे। तसंच तुम्ही वी नेक जर गळा शिवला तर तुमच्या मानेची उंची सुद्धा जास्त दिसते आणि त्याच्यामुळे आपसुकच तुम्ही उंच दिसायला लागता।
तर नेहमी काळजी घ्यायची आहे की गळ्याचे पॅटर्न्स निवडताना तुमच्या उंचीनुसार तुमच्या साईजनुसारच निवडायचे आहेत. ब्लाऊज डिझाईन बघू शकता मार्केटमध्ये आरी वर्क केलेले कुंदनचे तसेच लेसचे वेगवेगळे ब्लाऊज सध्या मार्केटमध्ये अवेलेबल आहेत. तसे ब्लाऊज अजिबात शिवून घ्यायचे नाहीयेत, कारण की तुम्ही बघू शकता आरी वर्क वगैरे ब्लाऊज केलेला किंवा कुंदनचं वरती डिझाईन केलेलं किंवा लेसचं डिझाईन केलेलं ब्लाऊज हे इतके भरून दिसतात आणि आपण त्याच्यामध्ये जाड असल्यामुळे काय होतं, आपण अजून तो भरीव ब्लाऊज घातला तर अजूनच आपण त्याच्यामध्ये जाड दिसतो. तर अशा पद्धतीचे ब्लाऊज अजिबात वेअर करायचे नाहीयेत की त्याच्या अपोजिट तुम्ही अशा पद्धतीचे प्लेन ब्लाऊज घालू शकता. जर तुम्हाला प्लेन ब्लाऊज घालायचे नसतील तर तुम्ही मार्केटमध्ये बघू शकता अशा पद्धतीचे फ्लोरल प्रिंटवाले सुद्धा ब्लाऊज इतके सुंदर सुंदर अवेलेबल आहेत किंवा पोल्का डॉट्स ब्लाऊज सुद्धा तुम्ही घालू शकता. फ्लोरल प्रिंटमध्ये ब्लाऊज निवडताना नेहमी लक्षात ठेवायचं आहे की अशा पद्धतीचे मोठे जे प्रिंटवाले ब्लाऊज आहेत ते अजिबात घ्यायचे नाही आहेत, अजिबात अवॉइड करायचे आहेत पूर्णपणे. आणि अशा पद्धतीचे छान असे छोट्या डॉट्सवाले किंवा छोट्या प्रिंटवाले ब्लाऊज घ्यायचे आहेत, जेणेकरून काय होतं ना ते दिसायला इतके सुंदर आणि नाजूक दिसतात आणि आपण ते वेअर केले ना तर त्याच्यामध्ये आपली उंची सुद्धा छान दिसते आणि आपण त्याच्यामध्ये नाजूक दिसण्यासाठी सुद्धा छान अशी मदत होते. तर नेहमी ही गोष्ट लक्षात ठेवायची आहे. टिप नंबर 4 म्हणजे ब्लाऊजचं फॅब्रिक. तर हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. जेव्हा तुम्ही ब्लाऊज शिवताना तर तुम्ही कशा पद्धतीचा कपडा विकत घेताय आणि तो तुम्हाला सुटेबल होणार आहे का किंवा त्याच्यामध्ये तुम्ही जाड दिसणार नाहीत का हे लक्ष ठेवायचं आहे. तर कशा पद्धतीचा कपडा घ्यायचा आहे ते आपण बघणार आहोत. शिफॉन, जॉर्जेट, सॅटिन अशा पद्धतीचे तुम्ही जे फॅब्रिक आहे ते निवडा. अशा पद्धतीचे फॅब्रिक निवडून अशा पद्धतीने छान असे ब्लाऊज शिवलेत ना तर इतके सुंदर दिसतात. आणि नेहमी एक गोष्ट लक्षात ठेवायची, आपण जर जाड असू, आपले दंड जर जाड असतील तर आपण जेव्हा पण ब्लाऊज शिवतो ना तेव्हा ब्लाऊजचा जो दंडाचा भाग आहे त्याला अस्तर अजिबात लावायचं नाहीये, कारण की अस्तर जर लावलं तर अजूनच आपल्याला तो कपडा जो आहे तो जाड होतो आणि तो आपण घातल्यावरती अजून जाड आपले दंड दिसतात. त्याच्यामुळे नेहमी लक्षात ठेवायचं आहे अस्तर लावून अजिबात ब्लाऊज शिवायचा नाहीये. आपण तशा पद्धतीने ब्लाऊज वेअर केलं ना तर आपल्याला त्याच्यामध्ये दंड जे बारीक दिसण्यासाठी छान अशी मदत होते. तर फॅब्रिक निवडताना ह्या सगळ्या गोष्टी लक्षात ठेवूनच आपल्याला छान असं ब्लाऊजचं फॅब्रिक निवडायचं आहे. तसेच टिप नंबर 5 म्हणजे ब्लाऊजची उंची. आता ब्लाऊजची उंची सुद्धा सगळ्यात महत्त्वाची आहे. तुम्ही इथे बघू शकता की काही जणी महिला ज्या आहेत त्या शॉर्ट ब्लाऊज शिवतात. अशाने काय होतं ना की ब्लाऊज एकदम शॉर्ट शिवल्यामुळे आणि आपण हात वगैरे वरती केले किंवा टाईट झाल्यावरती आपली जी बॉडी आहे तिच्या बघू शकता अशा पद्धतीने विजिबल होते. ब्लाऊजची उंची नेहमी जास्त ठेवायची आहे, कारण की काय होतं ना ब्लाऊजची उंची जास्त ठेवली ना तर आपला ब्लाऊज हा परफेक्ट छान असा दिसतो आणि व्यवस्थित स्टिच करून घ्यायचा आहे. ब्लाऊज आपण नेहमी शिवायला देताना आपल्याच मापाचा द्यायचा आहे. आपल्या जो अंगावरचं माप आहे ते द्यायचं आहे आणि त्याच्यावरच ब्लाऊज शिवून घ्यायचा आहे. त्याने काय होतं ना की आपल्याला ब्लाऊज हा परफेक्ट बसतो आणि ब्लाऊजची उंची सुद्धा परफेक्ट येते. आपण एखाद्या ब्लाऊज दिला आहे आणि त्याच्यामध्ये उंची कमी आहे आणि अजूनच कमी झालेली आहे असं करायचं नाहीये. जेव्हा पण तुम्ही ब्लाऊज शिवायला जाता तेव्हा तुम्ही तुमच्या अंगावरचंच माप द्या आणि ब्लाऊजची उंची ही नेहमी जास्त ठेवा, जेणेकरून ब्लाऊज हा परफेक्ट फिटिंगमध्ये येतो आणि आपण दिसायला त्याच्यामध्ये छान असं सुंदर दिसतो. तर ही गोष्ट सुद्धा नेहमी लक्षात ठेवायची की ब्लाऊजची उंची ही नेहमी व्यवस्थित असलीच पाहिजे. तर मैत्रिणींनो, ह्या अशा पद्धतीने ह्या जर ब्लाऊजच्या टिप्स तुम्ही जर एखादा ब्लाऊज शिवत असाल किंवा एखादा नवीन ब्लाऊज तुम्ही ऑर्डर करत असाल तर अशा पद्धतीचा ब्लाऊज अशा पद्धतीच्या टिप्स जर तुम्ही फॉलो करून ब्लाऊज जर तुम्ही स्टिच करून घेतलात ना तर खरंच मी सांगते की तुम्ही त्याच्यामध्ये बारीक दिसण्यासाठी, छान असे उंच दिसण्यासाठी खूप छान अशी मदत होणार आहे. आय होप तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. तसेच भेटूया अशाच नवीन व्हिडिओ सोबत. तोपर्यंत बाय बाय, धन्यवाद.